नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं तोंडी लावायसाठी मिरची दाखवणार आहे। त्यासाठी बघा लोखंडी तवा गरम करत ठेवलाय आणि त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा फक्त तेल टाकलेलं आहे। 200 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या त्या पोपटी कलरच्या लांबड्या। त्याच्यामध्ये बघा 4-5 मिरच्या फक्त मी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत। त्या पण मी काय केलेलं आहे, तुकडे करून घेतले। ह्या पण मिरच्याच्या पोपटी कलरच्या तुकडे करून घेतले। लांबडी मिरची आणि एका मिरचीचे 3 भाग केलेले आहेत अशा पद्धतीमध्ये। सगळ्याच मिरच्या तसं केलेल्या आहेत। मधोमध कापून त्याचे 3 भाग केलेले आहेत। गॅस आहे मीडियम। 1-2 ते 3 मिनिटं मिरची चांगली भाजून घ्यायची। मिरच्या भाजतात तोपर्यंत मी तुम्हाला मसाले सांगते मी काय काय घेतलेले आहेत। चाट मसाला छोटा अर्धा चमचा, गरम मसाला छोटा अर्धा चमचा, धने पावडर छोटा 1 चमचा, कलरवाली मिरची पावडर घेतलेली छोटा अर्धा चमचाला कमी, तिखटवाली मिरची पावडर घेतलेली छोटा अर्धा चमचाला कमी, थोडंसं मीठ घेतलेलं आहे काळं मीठ, आमचूर पावडर पण थोडीशी घेतलेली अर्धा चमचाला पण कमी अशी घेतलेली आहे, जिरे पावडर छोटा अर्धा चमचा घेतलेले आहे, थोडंसं हिंग घेतलेलं आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं। कारण ह्याच्यामध्ये काळं मीठ घेतले त्याप्रमाणेच मीठ घ्या। मिरच्या जेव्हा आपण कुठल्या पण असं बनवतो ना तोंडी लावायला, मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त असावं। मिरच्यांना बघा असे डाग पडलेले आहेत। त्याच्यामध्ये काय करणार आहे, जे आपण प्लेटमध्ये घेतला होता ना मसाला त्यातलंच थोडंसं मीठ टाकणार आहे। म्हणजे मिठानं काय होतं, पाणी सुटतं आणि मिरची अजून चांगली भाजली जाईल। भाजताना काय करायचं, असं दाबायचं असं। मस्त अशी बघा मिरची भाजून घेतलेली आहे। त्याला जे चिरा पडल्यात का नाही त्या बघा अशा मोकळ्या मोकळ्या सगळ्या झालेल्या आहेत। एवढं भाजून घ्यायचं। गॅस एकदम बारीक करणार आहे। ह्याच्यामध्ये छोटा 1 चमचा लिंबाचा रस जरी टाकला तरी चालेल। जेव्हा आपण गरम करतो ना तेव्हा लगेच टाकलं तर चालेल। आणि कोणती पण वस्तू जेव्हा लोखंडी तव्यात बनवतो ना आपण लगेच काढून घ्यायचं। हा मसाला सगळा एकत्र करणार आहे। 250 ग्रॅमला हा पुष्कळ होतो बरं का मसाला। आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया, मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। मसाले टाकताना मी गॅस बारीक केला होता। एवढं पाणी टाकणार आहे, फास्ट करायचं नाही, बारीकच करायचं। मस्त असं मिक्स करते। मसाला टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेला आहे। अर्ध्यापेक्षा थोडं जास्तच टाकलं होतं, एवढं राहिलेला बाकीचं मी टाकून घेणार आहे। पाण्याच्या जागी तुम्ही विनेगर टाकलं तरी चालू शकते, खूप दिवस टिकेल आणि असं पण खूप दिवस टिकेल। मिक्स करून घेते। मसाला आपण टाकल्यानंतर मी परत चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। मिरचीमध्ये मस्त असा मसाला मुरला जातो। गॅस बारीकच आहे। 2 ते 3 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे। 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर मी झाकण ठेवलं, तर झाकण आपण काढून घेऊया। मस्त अशी बघा मिरची झालेली आहे। ह्याच्यामध्ये ना 2 ते 3 चिमूट जर तुम्ही आपली साखर, चहाची साखर असते ना बारीक पावडर करून जर टाकली तरी पण चालेल। एकदम थंड होऊन द्यायचं आणि एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि जेवताना तोंडी लावायसाठी घ्यायचं। खूप चविष्ट होतं बरं का। करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।